नमस्कार मित्रांनो, HTMLमध्ये टॅग्स आणि एलिमेंट्स यामध्ये काय डिफरन्स असतो नेमकं ते जाणून घेऊयात. तर टॅग्स HTMLमध्ये आपण बघतो की जेव्हा पण आपल्याला एखाद्या वेब पेज किंवा वेबसाईटचं स्ट्रक्चर लिहायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये HTML टॅग्सचा यूज करतो आणि टॅगमध्ये आपण कंटेंट लिहितो. तर टॅग्स काय राहतं नेमकं? टॅग नेमकं हे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. तर अँग्युलर ब्रॅकेटच्यामध्ये काही कीवर्ड्स असतात. टॅग हे दोन प्रकारचे असतात, एक क्लोजिंग टॅग आणि एक ओपनिंग टॅग. तर ओपनिंग टॅग आपण असा लिहितो आणि क्लोजिंग टॅग आपण असा लिहितो. क्लोजिंग टॅग आपण स्लॅशच्या मदतीने लिहितो. तर हे असतं टॅग. मग टॅगमध्ये कीवर्ड्स कोणकोणते असतात? जसं की आपल्याला जर वेब पेजवर एखादा पॅरेग्राफ लिहायचा असेल तर त्याच्यासाठी आपण पी टॅगचा यूज करतो. किंवा आपल्याला एखादी लिस्ट बनवायची असेल तर ऑर्डर लिस्ट बनवायची असेल तर OLचा टॅग लिहितो. त्यानंतर आपल्याला एखादा फॉर्म वगैरे बनवायचा असेल तर आपण फॉर्म टॅग यूज करतो. तसंच त्यासाठी क्लोजिंग टॅग पण असतात. जसं की हा झाला क्लोजिंग टॅग. हे झालं क्लोजिंग टॅग आपले. तर हे झाले टॅग्स. आणि एलिमेंट्स काय असतात? तर एलिमेंट्स म्हणजेच की आपण जे टॅग यूज करतो तर ओपनिंग टॅग प्लस कंटेंट प्लस क्लोजिंग टॅग यालाच आपण एलिमेंट्स बोलतो. जसं की जर आपल्याला एखादा पॅरेग्राफ टॅग लिहायचा आणि वेब पेजवर डिस्प्ले करायचं आहे हॅलो वर्ल्ड आणि टॅग क्लोज करायचा, तर हे ओपनिंग टॅग, त्यानंतर आपलं कंटेंट आणि एक क्लोजिंग टॅग हे पूर्ण मिळून आपलं एक एलिमेंट बनतो. तर हा झाला यामध्ये डिफरन्स.